नमस्कार फ्रेंड्स, आज आपण छप्पन कद्दूची रेसिपी बघणार आहोत। तर छप्पन कद्दूला मराठीमध्ये काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करू। रेसिपी अगदी सोपी आहे। चला तर वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी छप्पन कद्दू घेतलेले आहे, ते अर्धा किलो आहे। त्याची आपण साल काढून घेऊया। तर मी अशी साल कटरने सगळी साल काढून घेते। पहिली साल अशी जरी ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाही, पण साल काढून भाजी पटकन होते म्हणून साल काढून घ्यायची। आणि हे पुढचा तोंड आणि पाठीमागचे पण आपण काढून घेतले। आणि आता आपण याच्या बारीक फोडी करून घेऊया। अशा उभ्या पण फोडी ठेवल्या तरी चालतात, पण मला मीडियम फोडी करून घेतल्या मी छोट्या छोट्या। तर मी सगळ्या बारीक कापून घेते। तरी आपलं सगळं कापून झालेले आहेत फोडी। आता मी एका बाउलमध्ये काढून घेते। याच्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी घालून घेऊ आणि आपण आता स्वच्छ धुवून घेऊया। तर स्वच्छ धुवून झालेले आहेत, तर आपण फोडणी देऊन घेऊ। तर फोडणीसाठी मी गॅसवरती कढई गरम करून घेतली। 1 चमचा तेल घातले आणि ही जी भाजी आहे ती आपण तुपामध्ये बनवणार आहोत। तर याच्यासाठी 1 चमचा तूप घातले आणि 1 चमचा जिरे घालून घेतले। जिरे तडतडू देऊ आपण सगळे। हे आपण मोहरीच्या तेलामध्ये पण भाजी खूप छान होते। 1 चमचा हिंग घालून घेतले। याच्यामध्ये 1 वाटी बारीक कापलेला कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तेलात। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला, लाल होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर हे पहा आपला कांदा परतत आला आहे। आता याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घातली 1 चमचा। आलं लसूण पेस्ट पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आलं लसूण पेस्ट आपली व्यवस्थित मिक्स झालेली आहे। याच्यामध्ये आपण आता बारीक कापलेला टोमॅटो घालूया 1 वाटी। कांदा आणि टोमॅटोची जी वाटी आहे ती सेमच आहे, एकाच वाटीने मोजून घेतले मी। आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। तर आपला कांदा आणि टोमॅटोला पाणी सुटायला लागले। आता कलर पण चेंज झाला आहे। याच्यामध्ये आपण 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे ती घालून घेतली मी, व्यवस्थित मिक्स करून घेतली। आणि याच्यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी धना जिरा पावडर घेतली 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट आहे, 1 चमचा गरम मसाला आहे, अर्धा चमचा हळद घालून घेतली आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया। हे आपल्याला तेल सुटूस्तोपर्यंत आपल्याला जो मसाला आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतले, ते पाणी दाखवायचं विसरले व्हिडिओमध्ये। आणि झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनटं फक्त शिजून घेणार आहोत आपला जो मसाला आहे तो। तेव्हा 2 ते 3 मिनटानंतर तुम्हाला दाखवते कसं पाणी सुटलं आहे आपल्या मसाल्यांना। हे परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपलं व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता याच्यामध्ये आपण जो छप्पन कद्दू जे आपण कापून ठेवलेले फोडी होते ना त्या घालून घेऊया। मी पाण्यातच ठेवल्या होत्या, धुवून पाण्यातच ठेवलेल्या होत्या। तर आपण आता हे घालून घेतले सगळ्या फोडी, परत आपण मिक्स करून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहिलं। याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। 1 चमचा मीठ घातले, तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। आणि मीठ घालून घेतल्यानंतर पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहिले। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी जास्त लागत नाही, कारण जी भाजी आहे त्याला पाणी सुटलं जातं, म्हणून जास्त आपल्याला पाणी घालायची गरज लागत नाही। अर्धी वाटीच पाणी घातले फक्त। आणि आपण झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं शिजून घेऊया एकदम लो गॅसवरती। हे पहा 10 ते 15 मिनटानंतर हे पहा आपली भाजी शिजलेली आहे। ती परत एकदा मिक्स करून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकदा। याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊ। कोथिंबीर घातल्यावर परत एकदा आपण मिक्स करून घेऊ। आपली छप्पन कद्दूच्या भाजीची रेसिपी तयार झालेली आहे। तर छप्पन कद्दूची भाजीची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सिक्रेट शेफ नंदिनी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर धन्यवाद।